गेल्या 7 ते 8 वर्षापासून अचलपूर येथील गोरगरिबांचा बेघरांचा प्रश्न प्रलंबित पडलेला असून याकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. येत्या 15 दिवसाच्या आत बेघरांना घरकुले न दिल्यास 5 फेब्रुवारी रोजी रिपाईतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. याबाबत अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना रिपाईने दिलेले लेखी निवेदन असे की बिलनपुरा दुला गेट येथील परकोट बाधित नागरिकांना विठ्ठलवाडी येथील बेघरांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर घरकुल बांधून देण्यात यावे. अचलपूर परतवाडा शहरातील अनेक वर्षापासून जे लोक शासकीय जागेवर वास्तव्य करीत आहे त्यांना ती जागा नियमाकुल करून त्यांना PR कार्ड देण्यात यावे व त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. अचलपूर नगरपालिकेने नव्याने लावण्यात आलेला अवाढव्य कर कमी करण्यात यावा. नगर परिषद क्षेत्रातील दलित वस्त्या अधिकृत घोषित करण्यात येऊन मूलभूत त्यांना सुविधा पुरविण्यात याव्या. परतवाडा येथील आठवडी बाजार व कालंका माता मंदिराजवळ अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. जुळ्या शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ CCTV कॅमेरे लावण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह आदी मागण्या त्यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत. या मागण्या 15 दिवसाच्या आत न पूर्ण झाल्यास 5 फेब्रुवारीला नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा रिपाई शहर अध्यक्ष किशोर मोहोड यांनी दिलेला आहे. निवेदन देतेवेळी किशोर मोहोड यांच्यासह सुनील थोरात, दीपक दांडगे, वर्षा तायडे, सुनील तायडे, गीता वानखेडे, प्रभा वानखेडे, प्रणिता तायडे, नंदा रूप नारायण, सरोज वानखेडे, विमल वाकोडे, उज्ज्वला इंगोले, नरेंद्र वानखेडे, नवीन वाटाणे यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर.